तर संहिता क्रिएशन प्रस्तुत हा जो वारसा विवेकाचा आज कार्यक्रम झाला डॉक्टर दाभोळकरांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त, तर त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही प्लीज 2 शब्द मला सांगा. खरं तर 11 वर्ष झाली डॉक्टरांना जाऊन, आणि तरीसुद्धा फक्त डॉक्टरांच्या नावानी आणि डॉक्टरांच्या विवेकाच्या नावानी आज इतके लोक एकत्र येतात मुंबईसारख्या ठिकाणी. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जरी फार चांगलं नसलं एकत्र येण्याचं, तरीसुद्धा मला असं वाटतं की हाच तो विवेकाचा आवाज आहे जो बुलंद करण्यासाठी डॉक्टर सतत प्रयत्नरत होते. आणि मला फार कौतुक वाटतं आशिष पाथरेचं ह्या गोष्टीसाठी की ज्या पद्धतीने तो आज प्रस्थापित झालेला आहे, त्याचं व्यावसायिक दृष्टिकोनातून तो ज्या ठिकाणी आत्ता आहे त्यावेळेलासुद्धा त्याला तरुण मंडळींना एकत्र करून ह्या पद्धतीचं काम करावं असं वाटतं. एक तर त्याची एकांकिका उत्तम एकांकिका होती, आणि त्या एकांकिकेमध्ये आजचे अत्यंत लोकप्रिय असे कलाकार टेलिव्हिजनवरती जे आहेत त्या सगळ्यांनी सहभाग घेतला होता, आणि आपण इथे सहभागी होतो आहोत याची जाहिरातही केली होती. लपून छपून कोणी इथे सहभागी झालेलं नव्हतं. मला वाटतं ही एक खूप आश्वासक गोष्ट आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि सध्या सगळीकडेच इतकं निराशेचं आणि इतकं आपण कुठल्या तरी एका खोल गर्तेत जातो आहोत असं वाटण्याचे जेव्हा दिवस आहेत, तेव्हा अशासारखा कार्यक्रम होतो. निरंजन टकलेंसारखा माणूस इतक्या स्पष्टपणे गोष्टी समोर तुमच्या ठेवतो, ही गोष्ट मला वाटतं फार आश्वासक आहे. आणि आज ज्या पद्धतीने तरुण मुलांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि त्यांचा सहभाग होता, मला असं वाटतं की माझी पिढी ही थोडीशी नाही फार आळशी होती, आणि आम्ही नाही केल्या काही गोष्टी ज्या आम्ही अत्यंत प्रकर्षाने सतत करत राहायला हव्या होत्या. पण मला वाटतं आत्ता ह्या निमित्ताने मला पुढच्या पिढीविषयी मला खूप विश्वास वाटतो, आणि तो मला व्यक्त करावा असं वाटतो इकडे. आणि आम्ही सतत सोबत असू या सोबतीची खात्री देते. थँक्यू सो मच. थँक्स.